मोहन दादा ऐका ना. काय 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 झालं? काय थांबा आलो. काय झालं? मोहन दादा तुमची भानू जादू करते. ती चेक्की नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं मोहन दादा. ती तुमच्या घरात जादूने झाडूला हात न लावता झाडू मारत होती. तरी मी त्यांना सांगत होतो की असं सगळ्यांसमोर जादू करत जाऊ नका, पण ऐकलं नाही त्यांनी. म्हणजे तुला माहित होतं? हो. बघितलंस ना शोभे? हा त्या भानेत आणि या मास्टर येतं ना नक्कीच काय तर डाव आहे. हा ना पूर्णपणे मिळालेला आहे तिला. दादा तुम्ही बरोबर केलं नाही. तुम्ही आम्हाला अंधारात ठेवलं. कोण्या? अरे लहानपणीपासूनचे मित्र आहोत ना आपण. मलाही सांगितलं नाही. भानूला आत्ताच्या आत्ता या चाळीतून बाहेर काढा. ए भाने थांब तिथंच. उचल तुझे बोचक आणि आलीस ना तशी माघारी निघ. हे काय? मी सामान आणायला गेले तर माझंच सामान बाहेर काढलं. काय झालंय काय? बघा 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 कशी साळसूतपणाचा आव आणते. म्हटलं होतं ना शोभे ती दिसते ना तशी नाहीये. अहो काय झालंय ते तर सांगा, मग नंतर बोला. सगळ्यांना कळलंय तुम्हाला जादू येते ते. अंजलीने तुम्हाला जादू करताना पाहिलंय. आता खरं सांगावंच लागणार. शोभा ही मालक मी सांगते वय मी जादू करते, पण मी चेटकीन नाही. मी छोटी मोठी हात सफाई करते. तुमचा विश्वास होत नसेल तर मी करून दाखवू का? थांबा, कोणाकडे 1 रुपयाचं नाणं आहे का? राहुल साहेब 1 मिनिट इकडे येता. थांब ना तू अंजू. अंजू थांब. बघू ना काय कर. काय तुमच्या खिशात पैसे नाही? हे बघा. तुमच्या खिशात पैसे 2. अशी जादू करते म्या छोटी छोटी. चेटूक नाही करत म्या. बघा बघा तुम्हाला सगळ्यांना सांगत होते ना माझ्यावर विश्वास नाही तुमचा. हा उगाच या अंजलीच्या बाईने वेळ वाया घालवला. अंजली गप बस. तुझ्यामुळे 4 चौघात अपमान झालाय माझा. एखादी गोष्ट माहित नसेल ना तर बोलत नको जाऊ. काही जादू नाही म्हणत त्याला, हात सफाई म्हणतात. कळलं का? आणि कुणावर आरोप करण्या अगोदर 10 वेळा विचार करत जा. गप बस. सारखं आपली करायचं. भानू अंजलीचं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो. सॉरी. राहुल हिच्या डोक्याचा जरा इलाज कर. काही बडबडते. चल घरी जा तुझ्या. जा आपापल्या घरी जा तुम्ही पण. हिचं डोकं फिरलंय. भानू तुला आणखीन पण जादू येते? वय कोणी शिकवले? मालकाने शिकवलं. काय तू काय हो? तुम्हाला जादू येते बोलला नाही? काय असं काय करतो नाही, शोभा? मालकाने नाही शिकवलं. त्या मस्करी केली. माझ्या आईने शिकवलंय. काय मस्करी? पण मग या आधी कधी बोलली नाहीस ते? अगं बघ बघ शोभे बघ. हा तुला नाही सांगितलं पण या मास्टरला सगळं माहिती होतं. काय हो? काय? मला का नाही शिकवली जादू तुम्ही? हा ती काय सांगते? खोटं बोलते का? मी काय तुम्हाला खाणार होते का? पण सांगायचं ना मला जादू येते म्हणून. गप्पा बसा तुम्ही. प्रत्येक वेळेला असंच करता. तू बोल ना. तू सुरुवात कर मग मी नंतर बोलते. तू सुरुवात काय करायची? बोल ना पटकन. का तू बोल ना. काय झालं? काही काम होतं का? नाही ऍक्च्युली आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. हा मग बोला ना. भानू
ते खरं तर मला तुझी माफी मागायची होती. माझं चुकलं ग. अरे वा, चाळीतली खबरी इकडे. हा, आज काय खबर घेऊन आलात? वहिनी, मी माफी मागायला आली तिची. मी काय म्हणतो शोभा, जाऊ दे ना, आता कशाला बोलतोस तू, जाऊ दे ना. वहिनी खरंच सॉरी, नका ना चिडू. राहुल पण खूप चिडलाय. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आमच्यात भांडण झालंय. आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. अरे देवा, म्हणजे अॅनिव्हर्सरी मध्ये अजून एक दिवस वाढला तर? अगं मी हो, खरंच किती छान नाही भांडणाची अॅनिव्हर्सरी. ए, फालतू बडबड करू नको. त्यापेक्षा ना राहुलला कसं मनवायचं ते बघ. तेच करते मी, तो ऐकूनच घेत नाहीये. किती प्रयत्न केले, भाव खातोय नुसता. यासाठीच नवऱ्याला जास्त सूट द्यायची नसते. आता आमचे हे बघ माझ्यावर चिडतात का? हा, तसंही ते माझ्यावर चिडावं असं मी काही वागतच नाही ना. तो पण मी त्याच्यावर चिडत नाही, कारण त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. गप्पच ग. प्रेम भीम सगळं असतं मान्य आहे, पण शेवटी नवरा तो नवरा असतो. म्हणून त्याला डोक्यावर चढायचं नसतं, शेफारून जातो मग. अच्छा, म्हणजे मोहन दादा शेफारू नये म्हणून त्यांना तुम्ही मुठीत ठेवता? अंजू, तुला राहुलने घराबाहेर काढलंय? काय पण काय बोलता वहिनी, काय बोलताय? मग जा ना स्वतःच्या घरी जा. मला पण सिरियल बघायची जाईल नाही तर एपिसोड. एपिसोड आज माझ्या घरी वेगळीच सिरियल सुरू आहे. जोवर राहुल माझ्याशी बोलणार नाही तोवर माझं मन कशातच लागणार नाही. येते दादा. बिचारी, मला खूप वाईट वाटतंय राहुल आणि अंजलीचं. आज लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ते भांडले आहेत आणि आपण कारण आहोत त्याला. अहो, नवरा बायकोनी भांडायलाच पाहिजे, त्यांच्यातलं प्रेम वाढतं. अहो, पण ते आपल्यामुळे भांडतायत आणि त्याचं मुख्य कारण तुमची जादू आहे. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? मला कशाला काय वाटायला पाहिजे? मी थोडी त्यांना म्हणाले बाजार करायला. अहो, पण मी म्हणतो त्याची गरजच काय आहे? तुमच्या जगात हे सगळं नॉर्मल असेल, पण आमच्या जगात हे नॉर्मल नाहीये. कळत कसं नाही तुम्हाला? मला मी ऐकून घेते म्हणून काय बी बोलू नका. हा, अहो, काहीही बोलत नाहीये मी, खरं तेच बोलतोय. अच्छा, म्हणजे लोकांनी फसवलेलं चालतं, नको नको त्या गोष्टी केलेल्या चालतात, पण जादू केलेली चालत नाही. पण आपण जादू करून लोकांना फसवतो जात ना, नको नको तेच करतोय. हे बघा, मी काय चुकीचं करत नाहीये आणि कोणाचं नुकसान बी करत नाही. एक तर काल तुमचं ऐकलं आणि दिवसभर जादू न करता सगळी कामं केली. मला लई त्रास झाला त्याचा. अहो, मग सवय करून घ्या. जिथे राहतो तिथले नियम पाळावेच लागतात. नाही, मला जादू करायला येते आणि माझी ती ताकद आहे, मी ती वापरणार. म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाही? मी आतापर्यंत तुमचंच तर ऐकत आली. म्हणजे याच्या पुढे ऐकणार नाही असंच ना? मी तुमच्यासाठी या जगात आली आणि तुमचं ऐकण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. पण जादूच्या बाबतीत मी तुमचं ऐकणार नाही. अरे भानू, तुम्ही कुठे? अहो अहो, माझं ऐका, तुम्ही असं करू नका. ऐका माझं. मालक, मी नाही ऐकणार. लांब राहा, एलर्जीवाला झाड आहे. जवळ आला तर तुम्हालाच त्रास होईल. अहो, आपल्या भल्यासाठीच सांगतोय. सगळ्यांना कळलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. नाही, मी काय बी नाही ऐकणार तुमचं. अहो ऐका, मी तुमच्या पाया पडतो. माझी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे. मोन्या, हो हो. कोणाशी बडबडतोस? एकटाच आपला? हा? नाही, कोणाशी? आणि भानू कुठे? भानू आत्ता. काय बावळटारखं उत्तर देतोस? हे काय, हे झाड कोणी आणलं इथे आता? अरे शोभा, देवा, ऐक माझं. कपड्याला लागून आलं असेल रे. हे शोभा, काय तू? काय? अरे झाड फेकते, माणसाला नाही फेकत आहे. अगं पण काय तू पण? कशाला फेकतेस तू? तुझं काय चाललंय? तू चल ना, मला सिरियल बघायची आहे. हे बघ मोन्या, जर ऍड संपून सिरियल पुन्हा सुरू झाली आणि जर माझी चुकली ना तर रात्रभर तुला बाहेर ठेवेन. बाहेर नाही नाही, पण ते तू कशाला? मला बघा, चल ना. मला जादू येत नसती तर काय केलं असतं म्या? उगीच माझ्या जादूला नावं ठेवतात. किती
शांत शांत वाटतंय, त्यात सतत गोंधळ चालू असतो साडी. शांतता म्हणून नाही. भानू, अगं इथे काय करतेस? सगळं काही ठीक आहे ना? तुला काही त्रास होत असेल तर माझ्याशी बोलू शकतेस. एवढा विश्वास नक्कीच ठेवू शकतेस तू माझ्यावर. बोल ना. भानू, मला तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय की तुला खूप त्रास होतोय. कोणती तरी गोष्ट सलतेय तुला. बोल ना. बघ, असं मनात साठवून ठेवलंस ना तर तुझी घुसमट होईल. त्यापेक्षा माझ्याशी मोकळेपणाने बोल ना, बरं वाटेल तुला. अनु, बघ, मला परकस समजू नको, आपलं समजून बोल ना. मी पण एकटाच आहे का तुझ्यासारखा? कुणीच नाहीये माझं ह्या जगात. अरे, मावशीचा फोन आहे. म्हणजे ही एकच आहे ग माझी जवळची मावशी, पण ती पण एकटीच आहे आपल्यासारखी. फोन घेऊ मी? घ्या ना, घ्या घ्या. आलो. हा हा, बोल माई मावशी. हा, किती बोलतो हा माणूस, माझं डोकंच दुखायला लागलं. मी आता इथे अजून थांबले ना तर माझं काय खरं नाही. हा, ठेवू आता मावशी. हा, नंतर करतो. कंटाळली नाहीस ना भानू? भानू, भानू, ही कुठे गेली? गवत कसं काय आलं इथे? कसलं आहे हे गवत? अरे बापरे, डेंजरस आहे गवत. टाकून द्यायला हवं. नाही, नको, असंच नको टाकूया. कशात तरी गुंडाळून टाकतो. हा, याच्यात गुंडाळून टाकतो. नाही, आता नको, सकाळीच टाकतो. अजून कशा आल्या नाहीत या? काल इथे शोभाने वरून त्यांना टाकून दिलं, लागलं तर नसेल ना? काळजी वाटते. अजून आल्या पण नाहीयेत. नाहीतर चहा दे लवकर मला. हो हो, देतो. हा, ऐक दे. हे काय काय काय? तू का कणिक मळतोयस? भानू कुठे आहे? भानू, वा, बाईसाहेबांनी हंतरून सुद्धा तसंच ठेवलंय. ते काय आता आम्ही उचलायचं का? हिचं ना आता अति होत चाललंय. अरे, डबा तू बनवणार, चहा तू देणार, स्वयंपाक तू करणार, काय चाललंय? मग ही काय करणार? अगं त्या खरं नाही येत ना, याच मला टेन्शन आलंय. टेन्शन काय यायचं? काय लहान आहे का ती? असेल चाळीमध्ये कुठेतरी काम करत. अगं जाऊ दे ग, बिचाऱ्या इतक्या घरातली कामं करून दमत असतील त्या. डोंगर फोडायला लागते का? अगं पण इतक्या घरातली कामं करतात त्या. घरची कामं सगळेच करतात, त्यात काय एवढं? नाही नाही नाही, पण काल तर त्यांनी जादू शिवाय सगळी कामं केली. माझ्या घरात सकाळ सकाळ जादू चेटूक बिटूक शब्द बोल नको. आधीच डोकं फिरतं माझं. हो हो, तू नाश्ता कर, मी तिला शोधून आले. चल मी पण येतो. तू आल्यावर नाश्ता कोण करणार? तुझी आई? हा, नाश्ता बनव, मी आले शोधून. असेल इथेच कुठेतरी.
आम्हाला. सावकाश सावकाश ग बिचाऱ्याचं. त्या कुठे गेलेत? लवकर येतील ना. मलाच टेन्शन आलंय. हे गेली ना ही भानू. अंजे अंजे भानूला पाठव. हा भानूला पाठव. कुठे ती? म्हणजे इकडे नाही? अहो नाही ना, सकाळपासून तिला शोधते, काही कुठं सापडा झाली. आज राहुलचा बर्थडे, सगळी कामं माझ्या अंगावर आली. वहिनी मदत करतात. नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. तुझ्या बर्थडेचं काय ते तू बघून घे. आळशी. कुठे आहे? आता हे तू मलाच विचार. म्हणजे अगं तिला शोधते, कुठे गेली काय माहिती. अहो माझ्या पण घरातली सगळी कामं पडली. ही शांत आज सुट्टीवर आणि भानू पण गायब आहे. आज आम्हाला बाहेर जायचं होतं माहितीये. तुला आणि भानूला? नाही हो, मी आणि हे पण आता कसं जाणार ना. हे घरातलं सगळं टाकून थोडी मला जाता येईल. मग करून जा. स्वतःच्या घरची कामं आहेत ना, करून जा ना. आणि ती आली ना की तिला घरी पाठव. आणि माझ्या घरची कामं? ते काय मला माहित नाही. ती आली की माझ्या घरी पाठव, कळलं? ठीक आहे. ए भानूला बघितलंस? नाही ना. अरे देवा. बरं ती दिसली ना तर तिला सांग मी वाट बघते. हो सांगते. ती गेली नाही काय कळतच नाही. भानू शोभे कुठे चाललीस? अगं त्या भानूला शोधते. कुठे पसार झाली काय माहिती. काल सगळ्यासमोर सत्य उघडं पडलं ना, तोंड पण फिरत असेल. काही बोल नकोस. सत्य बित्य. तुला तर ना कारणच पाहिजे असतं तिला बोलायला. उगाच नाही बोलत मी, कारण आहे म्हणून तर. हा गप्प बस जरा. तिने ऐकलं ना तर दुपारी पण उपाशी राहावं लागेल. म्हणजे आता नाश्त्याला काय केलं नाही, मग आता खायचं काय? मोने चपाती करतोय. जा चहा चपाती खा. मी शोधते तिला. काय कुठे गेली काय माहिती. कायमची गेली तर बरंच होईल. चला पोटोबा हा करूया. तुझी बडबड बंद कर कायमची. ए चिमणे, भानूला बघितलंस? भानूला बघितलं का हो? समीर भाऊजी, हा काय झालं? सर्दी झाली का? हो ना हो, काल रात्रीपासून नुसत्या शिंका येतात. छी, आमच्या भानूला बघितलं का? सकाळपासून गायब आहे हो. काय गायब झाली? कुठे गेली? आता हे मला माहित असतं तर तुम्हाला विचारलं असतं का? मला वाटलं तुमच्याकडे आली असेल नाश्ता वगैरे करायला. बहिणी तुमच्या तोंडात साखर पडू. नाही हो, पण एवढं चांगलं नशीब नाही आहे माझं. म्हणजे इथेही नाही? नाही हो. सरळ सांगता येत नाही, फालतू बडबड करत बसतात. आणि हो भानूपासून लांब राहायचं. नाही हा बहिणी, असं नका म्हणू. हो, जोपर्यंत ती परत येत नाही किंवा ती सुखरूप आहे कळत नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवात जीव नसणार. अहो कामवाली आहे, बहीण असल्यासारखं काय बोलताय? बहीण? हे मी बहीण असल्यासारखं म्हणालो आता. नाही तर काय. भानू ए काका, ते माझं याचं कॉम्प्युटर क्लासचं पॅम्पलेट होतं ते बघितलंस काय? मला काही दुसरा उद्योग नाही आहे, मी तुझं ते पॅम्पलेट बघत बसू. हे काय? अरे काय नाही रे, ते ॲलर्जी मला गवत आहे. ते गवत आहे का काय ते? मी अरे उघडू नको, त्याने शिंका येतात, खाज पण येते. अरे खाज कसली? माझं पॅम्पलेट आहे ते. नंबर घेऊ दे मला. अरे मरू दे तो नंबर. कोणी आणलंय हे गवत कोण जाणे. मीच टाकलं, आमच्या गॅलरीत होतं. वहिनी तुम्ही कचरा खाली टाकला? कचऱ्याने टाकला, गवत होतं ना म्हणून टाकलं. आता माझ्या इथे झाड उगवलं असतं. हा मग बरोबर. अरे हे उघडू नको, त्याने खाज येते सगळ्यांना. अरे फेकून दे. काय फेकून दे? फेकून दे, मी बघतो काय करायचं त्याचं. काय गोंधळ घालतायत. कुठे गेली ना भानू? खरंच येऊ दे, बरोबर दाखवते हिला. ओ वहिनी, आता भानू आली ना की तिच्यावर उगाच चिडू नका. काल रात्रीपासून अपसेट आहे ती. हो, तिच्याशी कसं बोलायचं काय करायचं ना ते मी माझं बघून घेईन. मला देवाने अक्कल दिलीये, कळलं? ती कशी वापरायची ती माहितीये मला. मला शहाणपणा शिकवू नका. ती गायब आहे, माझ्या घरची सगळी कामं राहिलेत. येताय करायला? मला शिकवताय. भानू कुठे गेली नाही खरंच.